राज्याच्या राजकारणात 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्ता राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक झाली। त्यामध्ये आरती साठे यांचंही नाव आहे। राजकीय वर्तुळात यानंतर चर्चेला उधाण आलंय। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर मात्र आक्षेप घेतलाय। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकस नाही। कुठेतरी कॉलेजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे। अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे CJ आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही, पण आज या राज्यातलं आणि देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माजी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल, ते सुद्धा स्पोक्सपर्सन असेल, ते जर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का? फखरुल इस्लाम हे नाव रोहित पवारांना कदाचित माहिती नसेल किंवा माहिती असलं तरी त्यांना ते घ्यायचं सोयीचं नसेल की आरती साठे यांच्याबाबत आरती साठे यांनी भारतीय जनता पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा 2 वर्षापूर्वी सोडलं। त्याची प्रत सुद्धा सगळ्यांना दिली आहे। गेल्या 2 वर्षापासून त्यांचा कोणताही भारतीय जनता पार्टी संबंध नाही आणि मुळामध्ये न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे की शेवटी माणूस कधी ना कधी कुठल्या पूर्व आयुष्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित जरी असला तरी सुद्धा त्याचा थेट संबंध नियुक्त करताना येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।